फेसबुकवर आहे, ऍक्टिव्ह नाही आहे, पण रिक्वेस्ट येतात तर मी ऍड करत असते. ट्विटरवर मी नाही आहे आणि मोबाईलवर हल्ली ईमेल वगैरे असल्यामुळे मतदारसंघातले किंवा इतर प्रश्न इतर लोक मला ईमेल्स पाठवतात आणि पण त्यांना रिप्लाय देणं महत्त्वाचं असतं. म्हणजे नाहीतर ते टू वे नसेल तर टेक्नॉलॉजीचा काहीच अर्थ राहत नाही. तर SMS असतील, ईमेल्स असतील, फेसबुकवर रिप्लाय देणं आय थिंक एक रिस्पेक्ट आपण द्यायला पाहिजे. जर तो त्याच्या आयुष्यातले 5 सेकंड 10 सेकंड काढतोय आपल्याला मेसेज ईमेल किंवा फेसबुकवर पोस्ट टाकायला, सो आपलं कर्तव्य बनतं की आपण त्याला रिप्लाय. ऑटो रिप्लाय जातो म्हणजे नाही मी खरोखर देते. ऑटो रिप्लाय किंवा PA रिप्लाय अशी असं सध्या तरी मी करत नाही आणि करणार पण नाही पुढे. आजकालच्या युवकांचा अप्रोच बदललाय, सगळे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात. मी तरी माझ्या PA थ्रू कोणतं काम करत नाही. पहिले ते मला अप्रोच व्हायलाच पाहिजेत. मी मिडल मॅन जे असतात ते कम्प्लिटली मी वगळून टाकलेत. उलट काही नेते मंडळी माझ्यावर नाराज झालेत की आमच्याकडे न येता डायरेक्ट सगळी लोक तुमच्याकडे येतात आणि ते त्यांना थोडंसं खटकायला लागलंय. पण लोकांना माझ्या मते ते कदाचित जास्त आवडतं आणि तेच मला असं वाटतं एकंदरीत बरं असतं. कारण का तुम्ही काम कितपत करता ते महत्वाचं नाहीये, मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे, पण तुमचा संपर्क केवढा आहे, तुम्ही लोकांपर्यंत किती पोहोचू शकता ते महत्वाचं आहे. आणि ऑफकोर्स जर ते असतं तर मग काम ऑटोमॅटिकली करण्याचं प्रोत्साहन मिळतं.